सकाळ सकाळ दुकानातून मॅगी आणि 4 टमाटे घेऊन आलो बघा. आज मॅगी मीच बनवणार म्हणलो, पण आईच्या मदतीशिवाय काय सोपं आहे वय. पटकन लायटरने गॅस पेटवलो आणि धगधगती ज्वाला बाहेर काढली बघा. आणि कढई लावली कामाला आणि ठेवली जरा गरम व्हायला. चमच्याने तेल घेतलं आणि ठेवलं जरा गरम करायला. एकदाच तेल गरम झाल्यावर जिरे आणि मोहरीला काही दम पडना. आज गरम तेलात टाकतोय तर वरच लागली की उड्या मारायला. मग आता कांदा आला घाईला, तेलात असं टाकला तर वरच लागला ताडताड करायला. मग चमचा घेऊन त्याचा जरा मात जिरवला. ताड आवाज जरा हळूहळू शांत झाला. तेवढ्यात आई आली आणि जरा म्हणली कांदा लाल होईपर्यंत तळ, म्हणजे कसं खाताना नाही करणार टरटर. कांदा तळून लाल झाला तर लाजून लाल झालेल्या टमाट्याला काय सोडतोय, त्याला पण गरगर फिरून अजून लाल केला. दोघांना पण मिक्स करून गरगर फिरवला. आता पुढ्यातली पांढरीशीपट मॅगी का नाही साक्षात ताटात उतरली. ताटात लई सजून बसलेली. तुला आता कढईत सजवतो म्हणलं आणि मॅगीचा चुरा करून टाकली कढईमध्ये. तेलात जरा तुझा आकुडपणा सॉफ्ट करतो म्हणलो आणि मॅगी तेवढ्यात नरम झाली. चमचा मात्र आपलं काम एकदम चोखपणे करत होता. आणि आपल्याला सप्पक अजिबात आवडत नाही बरं का, म्हणून चवीला थोडं काळं तिखट टाकलं आणि घेतलं एकदाच सगळं फ्राय करून. आता फायनल 2 कप पाण्याची महत्वाची भूमिका होती. ती पण कढईत ओतून केली एकदाची पूर्ण. पाणी वाचल्यावर जी वास आलाय का नाही, आहा एक नंबर. आता चमच्याचा मिक्सरच केला की. आता नेमकी काय विसरलो, तेवढ्यात लक्षात आलं मीठच नव्हतं टाकलं. मीठ व्यवस्थित पाण्यात मिसळलं पाहिजे म्हणून चमच्याने अजून थोडी मेहनत घेतली आणि मीठ एकदाच घेतलं मिक्स करून. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅगी मसाल्याची बारी होती. मॅगी मसाल्याशिवाय मॅगी टेस्टी कशी लागेल नाही का. आता फायनल टच म्हणजे 2 मिनिट मॅगीच्या नियमानुसार ठेवली उकळायला. ही झाली टेस्टी मॅगी तयार. थोडी मला थोडी आजीला घेतली वाटून. आपण काय प्रोफेशनल कुक नाही, पण जशी ती तशी बनवली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.